गावोगावी यात्रा उत्साहात साजरा होत आहे. चाकणमधील यात्रा मात्र मागील 2 वर्षांपासून वादात अडकली आहे. यंदाच्या वर्षी गावाने एकत्र येत यात्रा भरवण्याचा चंग बांधलाय. धर्मादाय आयुक्त कार्यालयाने नव्याने स्थापन करण्यात आलेल्या तात्पुरत्या यात्रा कमिटीला यात्रा भरवण्यास परवानगी दिली आहे. असे असताना जुन्या ट्रस्टने चाकण पोलिसांकडे यात्रा भरवण्यास परवानगी मागितली आहे. त्यामुळे पुन्हा एकदा वादाला तोंड फुटले आहे. संपूर्ण गावाने एकत्र येत स्थापन केलेल्या यात्रा कमिटीला आव्हान देण्यात येत असल्याने संपूर्ण गावातून संताप व्यक्त होत आहे. याबाबत सोमवारी 21 एप्रिल 2025 रोजी रात्री तातडीची बैठक घेऊन यात्रा भरवण्याचा निर्धार गावकरी मंडळींनी केलाय. चाकण पोलिसांनी धर्मादाय आयुक्तांच्या आदेशानुसार संपूर्ण गावाने एकत्र येत असलेल्या भूमिकेला सहकार्य करण्याचे आवाहन गावाच्या वतीने करण्यात आले आहे. पण जो संघर्ष आपण उभा केला, काहीतरी ती खोटी बोगस ट्रस्ट, त्याच्यानंतर त्या विरोधात गेलेले, ट्रस्टच्या विरोधात गेलेले गावचे प्रतिनिधी, या सर्वांना बाजूला सारून समस्त ग्रामस्थ चाकण यांचा जो रेटा होता, त्या रेट्यावरती यात्रेला आपल्याला परवानगी मिळालेली आहे. आणि चाकण यात्रा कमिटी म्हणून त्या कमिटीच्या माध्यमातून ही यात्रा संपूर्ण 9 तारखेपासून 14 तारखेपर्यंत भव्य दिव्य स्वरूपात करण्याची परवानगी आपल्याला मिळालेली आहे. आणि आपण समस्त ग्रामस्थ चाकण ही यात्रा जोशात करणारच आहोत. तत्पूर्वी पाठीमागचे एक पत्रकार साहेब तुम्हाला फक्त आठवण करून देतो की पाठीमागं गावाने डिक्लेअर केलं की यात्रा आम्ही करणार आहोत. त्यानंतर त्या खोट्या ट्रस्टने एक मीटिंग घेतली. ज्या मीटिंगला खरं पाहिलं तर तुम्ही म्हणता चांगलं काम केलं, तर ते चांगल्या कामाला उत्स्फूर्त प्रतिसाद द्यायला लोक उपस्थित असायला पाहिजे होती. तिथं लोक उपस्थित नव्हती. आणि दुसरी गोष्ट म्हणजे तुमच्यासारखे खोटे मगरमच्छ असू काय आम्हाला काढता येणार नाही, पण आम्हाला एकच कळतं, जो चांगलं करतो त्याच्या पाठीमागं लोक उभी राहतात. आणि समस्त ग्रामस्थांनी आता ठरवलंय की आम्हाला, तुम्ही आता देवाची सेवा भरपूर केली, आता आम्हाला देवाची सेवा करायची आहे. म्हणून माझं त्यांना सांगणं आहे की आता समस्त ग्रामस्थ जर इच्छुक असतील आणि त्यांना जर सेवा करायची तर तुम्ही त्यांना संधी द्या, मन मोठं दाखवा. कारण आता आपल्या हातामध्ये काही राहिलेलं नाही. त्यामुळं आपण वेगवेगळ्या प्रकारच्या काहीतरी अफवा पसरवण्याचं काम करतात. आता आपण पाहिलं की त्या ट्रस्टमधले 4 लोक, सचिवांसह 4 लोक, आणि सचिवांनी स्पष्टपणे या ठिकाणी कबुली दिलेली आहे. आणि जे लोक प्रतिनिधी स्वरूपात कोर्टात गेलेली आहेत त्यांनी सुद्धा सांगितलंय की आम्ही गावाबरोबर आहोत. आणि मी सांगतो की आम्हाला गावाबरोबर राहायचं, आम्हाला गावात एकत्र मिळून अशी भव्य दिव्य स्वरूपात यात्रा करायची आहे. त्यामुळे ही यात्रा होणार. राहिला प्रश्न की कोणी काय अफवा पसरवतो, माझी समस्त ग्रामस्थ यांना विनंती आहे की इथे कोणी पदाधिकारी नाही, समस्त ग्रामस्थ हेच ती यात्रा पार पाडणार आहेत. आणि चाकण यात्रा कमिटी जी समस्त ग्रामस्थांची आहे, त्या चाकण यात्रा कमिटी व्यतिरिक्त आपण कोणालाही कुठल्याही प्रकारची वर्गणी देणगी देऊ नये. आपण त्यात सहभागी व्हावं. कारण ही यात्रा कमिटी आपली आहे आणि गाव यात्रा ही आपल्या देवाची आहे आणि ती आपल्या सर्वांना जोरात करायची. चाकण यात्रा